गावात सकाळचा वेळ होता. हलकी थंडी आणि सूर्याची किरणे येत होती. दोन बालपणीचे मित्र रामू आणि श्याम एका झाडाच्या खाली बसून आपली सकाळची चहा पीत होते. दोघांची मैत्री इतकी जुनी होती की गावातील लोक त्यांना कधीही वेगळे मानत नव्हते. रामू ने चाय खत्म करते हुए श्याम से कहा, क्या तू ही विचार करतोस की एक दिवस आपण आपला शेत घेऊ आणि या गावाला काही चांगले देऊ? श्याम हसला आणि म्हणाला, तू नेहमी काही मोठं विचारतोस रामू. पण हो, हा स्वप्न सत्यात येऊ शकतो. दोन्ही मित्र शेतात चालले होते, जिथे गहूची पिकं लहरत होती. रामूने श्यामला सांगितले, तू बघ, या पिकांमध्ये किती मेहनत दडलेली आहे. आपल्यालाही कधीतरी आपला शेत हवे आहे, जेणेकरून आपण आपल्या मेहनतीने काहीतरी तयार करू शकू. श्यामने मान हलवली आणि म्हणाला, आपणही हा स्वप्न पूर्ण करू, फक्त थोडा वेळ लागेल. तो दिवस आला जेव्हा रामू आणि श्यामने गावच्या सरपंचाशी जमीन खरेदी करण्याबद्दल बोलले. सरपंचाने म्हटले, इथे जमीन महाग झाली आहे मुलांनो, पण जर तुम्ही दोघांनी मिळून मेहनत केली तर मी तुमची मदत करू शकतो. दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि हसले, जणू त्यांना आता त्यांच्या मेहनतीचा फळ मिळाला होता. रामू आणि श्यामने शेतावर काम करणे सुरू केले. ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत जमीन तयार करत, बियाणे पेरत आणि पाणी देत होते. प्रत्येक दिवसाची मेहनत त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणत होती, पण त्यांच्या मनात आशेची एक ज्योती प्रज्वलित राहिली. फक्त थोडं आणखी काम, मग आपण आपल्या स्वप्नाला वास्तवात आणू, रामूने सांगितले. काही महिन्यांनंतर त्यांचा स्वप्न सत्यात उतरला. शेतात लहरणारी पिके तयार होती. रामू आणि श्यामने मिळून पहिली पिके कापली. जेव्हा ते शेताच्या काठावर उभे होते आणि सूर्याच्या प्रकाशात सोन्यासारखे गहू चमकत होते, श्यामने म्हटले, आपण केले रामू. आता हे आपले शेत आहे. रामू हसला आणि म्हणाला, हे तर फक्त सुरुवात आहे. गामवाल्यांनी रामू आणि श्याम यांच्यासोबत मिळून आनंद साजरा केला. एक छोटासा समारंभ झाला, जिथे सर्व लोक त्यांच्या पहिल्या पिकाच्या यशाचा जल्लोष करत होते. गावक्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि रामू आणि श्यामच्या डोळ्यात गर्व आणि आत्मविश्वास होता. रात को रामू आणि श्याम पुन्हा त्या जुन्या झाडाखाली बसले होते, जिथे त्यांनी त्यांच्या स्वप्नांची सुरुवात केली होती. रामूने म्हटले, आपण जे विचारले होते ते झाले. आता पुढे आणखी काय करू शकतो? श्यामने उत्तर दिले, आता आमचे स्वप्न पूर्ण झाले आहे, पण खरी सुरुवात तर अजून बाकी आहे. अखेरकार रामू आणि श्यामने हे सिद्ध केले की जर मैत्री खरी असेल आणि मेहनतीत खरीपणा असेल तर कोणताही स्वप्न मोठा नसतो. ते आता त्यांच्या गावातील सर्वात मोठ्या शेतकऱ्यांपैकी एक होते आणि त्यांची कथा आजही गावात सांगितली जाते.